शांत परिसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहूपुरी भागातील करंजे परिसरास अवैध धंद्यांनी जणू आता नव्याने पोखरण्याचा चंगच बांधला आहे। येथील खासगी सावकारीसह अवैध वाळू, साठा, मटका, जुगार अड्ड्यांनी भागवासियांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे। या प्रकरणी साताऱ्यातील अवैध धंदेवाल्यांचे कर्दनकाळ ठरलेल्या पोलीस प्रमुखांनीच लक्ष देण्याची सर्वसामान्यांनी मागणी केली आहे। पैसा हे सर्वस्व नाही, मात्र पैसा हा माणसाला प्रत्येक क्षणी लागणारी गोष्ट आहे। बहुतांश प्रसंगात पैसा गाठीला असेल तर त्या प्रसंगाशी दोन हात करण्याची धमक व्यक्तीमध्ये येते। प्रसंगही काही सांगून येत नसतात। अडचणी या सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत पाचवीलाच पुजलेले आहेत। उद्योजक काहीतरी गहाणवट ठेवून किंवा आणखी काही कुलगंड्या करून बँकेतून कर्ज काढू शकतात, मात्र सर्वसामान्यांना बँका ढीगभर कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कर्जाचा क्षदामही मिळून देत नाही। अचानकच आलेल्या अडचणीच्या काळात अगदी नात्यातील लोकही पाठ फिरवतात। मित्र रस्ता बदलतात, स्मॉल फायनान्सवाले नाडून तारणाची मागणी करतात। अशा वेळी कोणाच्या तरी ओळखीने शोध सुरू होतो। एखाद्या खासगी सावकाराचा शोध संपल्यानंतर त्याला पटविण्याचे उद्योग सुरू होतात। महिनाभरात लागणाऱ्या पैशासाठी त्याला 3 किंवा 5 धनादेश, तारण, स्टॅम्प आदी सोपस्कर पार पाडावे लागतात। मात्र हे सोपस्कर एकाच दिवसात पूर्ण होणारे असल्याने आणि गरजवंताला अक्कल नसल्याने तो ते सोपस्कर पार पडतो। या द्रविडी प्राणायामातून बाहेर पडल्यानंतर मागणी केलेल्या रकमेतून सावकार आधीच ॲडव्हान्स म्हणून मुद्दलातूनच व्याजाची रक्कम कट करून उर्वरित रक्कम गरजवंताला सोपवतो। एकाच महिन्यात पैसे फेडू या भावनेतून तो नडलेला याही प्रकाराला इच्छा नसताना मूकसंमती दर्शवतो। मात्र यापुढे सुरू होतो खरा पिक्चर। महिन्याभरात मिळणारे पैसे काही कारणाने मिळू शकत नाहीत आणि सावकार महिनाभरात दारात दत्त म्हणून हजर असतो। शेठ या महिन्यात करतो त्याचे असे झाले करीत कशी तरी सावकाराची बोळवण केली जाते। मात्र जाताना सावकार संध्याकाळपर्यंतची मुदत फक्त व्याज तरी दे या बोलीवर देतो। व्याजाची रक्कम कशी तरी उभारून गरजवंत कसा तरी जीव वाचवतात। मात्र घरात आलेल्या अनंत अडचणींमुळे व्याज आणि थोडेफार मुद्दल देत दिवस ढकलले जातात। इकडे सावकाराने 15 ते 20% महिना प्रति शेकडा व्याजाचा दर आकारला असल्याने काही कालावधीतच व्याजावर व्याज चक्रवाढ सुरू होते। यानंतर सुरू होते त्या गरजवंतांची ससे होलपट। गाडी ओढून नेईन, संपूर्ण संसार नेईन, टीव्ही गॅस टाकी तरी दे असे म्हणता म्हणता जिवंत ठेवणार नाही, खलास करेन असे डायलॉग कधी सुरू होतात हे त्या बिचाऱ्या गरजवंताला कळतही नाही। एखाद्या दिवशी तो ज्यावेळी त्याचा हिशोब मांडतो तेव्हा डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय त्याला पर्याय नसतो। कारण हिशोब केला असता खासगी सावकाराला दिलेले व्याज आणि जमा केलेली मुद्दल पाहता तो कधीच कर्जातून मुक्त झालेला असतो। मात्र तरीही वाघाच्या जिभेला लागलेल्या रक्ताप्रमाणे सावकार काही त्या बिचाऱ्याची पाठ सोडत नसतो। सावकाराला हिशोब समजावून सांगितला तर तो आणि त्याचे चेले त्या गरजवंताला यथेच्छ बुकलून काढतात। घरातील महिलांपर्यंत यांची मजल जाते। शेवटी एखादा हतबल आपले जीवन संपवून यातून स्वतःची मुक्तता करून घेतो। हो, शेवटी पर्यायच नसतो। खासगी सावकारीच्या पाशात अडकलेल्याच्या नशिबी शेवटी मरणच असते। आपली हतबलता झालेली छळवणूक आणि केलेला हिशोब घेऊन पोलिसांकडे गेले तर ते या गरीबाला धीर देण्याऐवजी प्रश्नांची सरबत्ती करीत त्याला चोर ठरवून सावकाराला साव ठरवतात। बाहेर पडल्यानंतर आकाश फाटलेले दिसत असते। शाहूपुरी आणि करंजे परिसरात सध्या घडीला अशाच जुन्या जाणत्या खासगी सावकारांनी तोंड वर काढले आहे। हे सावकार 15 ते 20% महिना प्रति शेकडा व्याजाचा दर आकारून गोरगरिबांना नाडत आपल्या घरावर सोन्याची कौले चढवित आहेत। एखादा दिवस जरी व्याजाचा चुकला तरी पूर्ण महिन्याचे व्याज त्या गरजवंतांच्या माथी मारत आहेत। अवैध सावकारांसह अवैध धंदेवाल्यांचे कर्दनकाळ ठरलेले आणि जिल्ह्यात कायद्याचे राज्य निर्माण करू पाहणारे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी या अवैध खासगी सावकारांवरही लक्ष केंद्रित करून यांच्या जाचातून शाहूपुरीकर आणि करंजेकरांची मुक्तता करावी अशी मागणी समस्त रहिवासी करीत आहेत।